श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका, स्वामी नाम गाये मुखायाने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण। आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो। सर्व दुनिया अचंबित होते, ही असते स्वामींची कृपा। स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही। जो तो भावनांशी खेळतो येते। सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे हो स्वामी, असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे। स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। स्वामी बरंच अपयश अपमान पचवून राहिलो आहे, का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील। माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे। स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा। स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं। स्वामींच्या सेवेकऱ्याला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते। स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात। स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत। अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत। त्यांना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही, त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे। सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात। त्यांना काम क्रोध असले विकार नाहीत। स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही। ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही। स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने एकाग्रतेने जप ध्यानाने पोहोचा। आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे। आपण गुरूंचे गुरु ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या। सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकला तर वाट दाखविली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली। असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते। स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो। दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही। तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते। चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे शिकवणीपुढे कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते। पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो। सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो। सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे। खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र मठ मंदिर असा भेद करतात। अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे। आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल
तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, भकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपापल्या गुरुप्रती असलेला भाव जागृत होतो. भाव म्हणजे भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, भकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होते आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना
बरेच जण देखावा करतात, स्वतःच्या पूजेचं, कपड्याचं, शरीराचं, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणापासून घेतलेलं त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देवसुद्धा कृपा करत नाही. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. स्वामी म्हणतात, तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहे, काळजी करू नकोस. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात बदल घडतील. स्वामी म्हणतात, अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच, तुला न्याय मिळणारच. मी आहे तुझ्या कायम पाठीशी. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. बाळा, घाबरू नकोस. स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून त्यांची चेष्टा कधीच करू नका, कारण कोणाची वेळ ही केव्हा बदलेल हे सांगता येत नसते. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो. म्हणून उगाच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा, मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर बनेल. स्वामी म्हणतात, लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं. त्यामुळे स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. जर का तुला अडचण आली तर आहे मी तुला सांभाळायला. बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस. आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत. तू फक्त मनापासून
डोळे मिटून आम्हाला हाक मार, तुला आमचे दर्शन होईल। जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे दिसतील। चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना, मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ, तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर। स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल। बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते, ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच कळेल। तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एकच यश घेईल, त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न करत राहा। बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते, कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्टसुद्धा शक्य होईल। तुला कोणी किती चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण मला माहीत आहे तू कसा आहेस, ते त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो, तू काळजी करू नकोस। तुझ्या विचारांवर लक्ष ठेव, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही, त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे। प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते। खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो, त्यामुळे स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल। आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या, पहा जे संपलं आहे ते परत येईल। स्वामी सांगतात, छोट्याशा थेंबातही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते, त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका। मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आला की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो, पण लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परतही घेऊ शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे। परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे। त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही। म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री स्वामींचे सतत नामस्मरण केले पाहिजे। आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो। प्रत्येक भेटीत स्वामीकडे काही ना काही मागतच असतो, पण आठवड्यातून एकदा काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या। तेवढ्या वेळात घर, संसार, नातं, दुःख सर्व विसरून जा। स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा, करून बघा, स्वामींनासुद्धा आनंद वाटेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। स्वामी सांगतात, तू जेवढं गमावलं आहेस ना त्यापेक्षा जास्त मिळणार, तू फक्त संयम ठेव, तुझे पण दिवस येणार। स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते, रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे। तुमचीही वेळ येईल आणि तीही खूप प्रकाशाने येईल, काळजी करू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा। स्वामी म्हणतात, मनाने लहान होऊ नकोस, जिथे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन। आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो। यासाठी तो आनंद अशाश्वत होय। व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे। व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही। खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे। आता कली मातत चालला आहे, त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका। जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही। परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही।
व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आळंदीचे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती हे चतुःशास्त्रात प्रवीण असून मोठे विद्वान होते. त्यांचे योगाभ्यासाचे ज्ञानही चांगले होते. नरसोबाची वाडी इत्यादी कृष्णातटीचे क्षेत्री त्यांचा हठयोगाचा अभ्यास केला होता. दररोज आसन, प्राणायाम, आज्ञाचक्र भेद होऊन त्यांनी बरीच प्रगती केली होती. परंतु शेवटची समाधी साधण्याचा त्यांच्या प्रयत्नात मात्र त्यांना यश लागेना. गुरुपरंपरेने हठयोगाचा मार्ग कुणी सांगेल म्हणून ते पुष्कळ फिरले, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कोणी गुरु मिळत नव्हता. शेवटी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले. त्यावेळी महाराजांची स्वारी राजवाड्यापाशी भंडारखान्यात होती. नृसिंह सरस्वतीस भंडारखान्याचे दरवाजात आलेले पाहून महाराजांनी योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदाचा श्लोक म्हणून त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या सरशी नृसिंह सरस्वतींची समाधी लागून ते खाली बसले. 4 घटकापर्यंत ध्येयस्थितीचे स्मरण न राहता ब्रह्मतदाकार वृत्ती होऊन ते आनंदात राहिले. पुढे महाराजांनी पूर्ण कृपादृष्टीने पाहताच ब्रह्मरंध्रातून वायू उतरून ते पुन्हा ध्येयस्थितीवर आले. समाधी उतरल्यावर त्यास मोठा आनंद होऊन ते म्हणाले, आपण पुष्कळ वर्षे समाधीत योग साध्य करण्याकरिता फार परिश्रम केले. त्याचे फळ महाराजांच्या कृपेने आज आपल्यास प्राप्त झाले. पुढे काही दिवस समर्थांपाशी राहून महाराजांची आज्ञा घेऊन ते परत आळंदीस गेले. आळंदीस आल्यावर त्यांनी योगसाधना करून अनेक शिष्य समुदायास अनुग्रह केला. ते नित्य प्रांतकाळी उठून स्नान संध्या योगाभ्यास करून मग गावात येऊन लोकांना संभाषणाद्वारे ज्ञान देत असत. त्यांनी योगसिद्धी प्राप्त झाल्यामुळे ते जे बोलत ते सत्य होऊ लागले. मुंबई पुण्याचे मोठे बडे लोक त्यांच्या दर्शनास येऊन त्यांचा अनुग्रह घेऊ लागले. नृसिंह सरस्वतींनी आळंदीस धर्मशाळा, नदीकाठी घाट, देवालये अशी बरीच कामे केली. गोरगरिबास अन्न वस्त्र वाटप ते नेहमी करीत असत. या त्यांच्या सेवेमुळे त्यांची बरीच प्रख्याती आळंदी क्षेत्री झाली. काही दिवसांनी परत श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटास श्री समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी श्री समर्थस्वारी गावात श्री रामचंद्राच्या देवाजवळ होती. नृसिंह सरस्वतीस पाहताच श्री स्वामी महाराज म्हणाले, क्यो रंडी छोडी नाही. हे ऐकताच श्री नृसिंह सरस्वतीने हात जोडून महाराजास विनंती केली, महाराज, रंडी छोड़ने के वास्ते ही इलाज चला है, आपकी कृपा होना. हे ऐकताच समर्थ हसले व जवळ असलेल्या सेवकऱ्यास म्हणाले, अरे हे मोठे महंत आहेत, यास बसण्यास आसन द्या. अशी आज्ञा होताच सेवकरींनी त्यांना व्याघ्रजीन आणून दिले. श्री समर्थ चरणी मस्तक ठेवून त्या आसनावर ते बसले. काही वेळाने श्री समर्थाची परवानगी घेऊन ते मठात जाण्यास निघाले. तेव्हा समर्थांचे व श्री नृसिंह सरस्वतींचे संभाषण झाले. त्यावेळी श्री समर्थांनी त्यांना रंडी सोडण्यास सांगितले. कदाचित त्यावरील चर्चा असावी असे तेथील लोक समजत होते. रंडी म्हणजे सिद्धी, ती सोडण्याविषयी महाराजांची आज्ञा आहे व त्याप्रमाणे आपण प्रयत्नात असून श्री समर्थ कृपेने लवकरच इच्छा पूर्ण होईल, असे श्री नृसिंह सरस्वतींनी सर्वांना सांगितले. पुढे सिद्धी वगैरेचा मार्गास न लागता श्री विठ्ठलाचे नामस्मरण करून आपण भक्ती मार्ग स्वीकारून
तेथील सर्वजनास त्यांनी भक्तिमार्गाचा स्वीकार करण्यास शिकविले. श्री नृसिंह सरस्वतींना फार मोठे सिद्धिपुरुष म्हणून सर्वकडे प्रसिद्धी मिळाली. आळंदी येथे त्यांचा मठ व धर्मशाळा आजही आहेत. त्यांचे भक्त दर्शनाला तेथे जात असतात. खेडगावचा राहणारा नारायण भट या नावाचा एक ब्राह्मण गिरीपर्वतावर व्यंकटेशांचे दर्शन घेऊन आपल्या घरी जात असता श्री स्वामी समर्थांनी महासतेज रूपाने त्याला दर्शन दिले. तेव्हा तो श्री समर्थास विचारू लागला, महाराज, आपण अक्कलकोटास वास करीत असता या ठिकाणी कोठून व कसे आलात? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पूर्वीचे हे महान पुण्यक्षेत्र असून लक्ष्मीचे उत्सवाकरिता येथे आलो व नेहमी येत असतो. त्यानंतर श्री स्वामी समर्थ त्या पर्वताच्या आकाशास भिडलेल्या शिखरावर गुप्त झाले. अशा तऱ्हेने श्री समर्थ हे कलियुगात जगाचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोटवासी होऊन सर्व भूमंडळावर फिरत असतात. रानावनात फिरणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता. आपल्या परमभक्तासाठी स्वामी कुठेही संचार करीत असत. स्वामी महाराज कधी एका जागी राहत नसत. येथून तिथे अशा ठिकाठिकाणी त्यांचा संचार चाले. एकदा मोठा पर्जन्य पडत असताना त्यामध्ये फिरण्याची महाराजांना इच्छा झाली. महाराज रामाच्या देवळात असता पाऊस पडू लागला. इतक्यात मेणा लाव असा महाराजांनी हुकूम केला. भर पावसात महाराज जाणार म्हणून सर्व सेवकऱ्यांनी प्रार्थना केली. पाऊस पडत आहे, गोरगरिबास पांघरण्यास वस्त्र नाही, त्यांचे हाल होतील. परंतु महाराज तसेच निघाले. सर्व मंडळी त्यांच्याबरोबर निघाली. पाऊस खूप जोरात पडत असून विजेचा कडकडाट चालला होता. त्यावेळी महाराज मात्र खुशीत होते व भिजत असलेल्या मंडळीकडे पाहून हसत होते. त्यावेळी महाराज गाणे म्हणत होते, इंद्र महाराज चले ईद लम्हे, चमकी रही बिजली, बादल से इंद्र महाराज. त्यांच्याबरोबर इतर मंडळी गाणे गाऊ लागली. याचप्रमाणे गाणं गात भर पावसात फिरत फिरत महाराज सर्व मंडळीसोबत चोळप्पाच्या घरी आले व तेथे त्यांनी त्या रात्री मुक्काम केला. सोलापूर अक्कलकोट यांच्या दरम्यान रामपूर हे एक गाव आहे. तेथील रामजी पाटील व त्यांचे नातेवाईक विठाबाई ही दोघेही महाराजांची भक्ती करीत असत. महाराजही कधी कधी रामपुरास जात असत. एकदा महाराज 16 दिवस तेथे मुक्कामास होते. महाराजांसमवेत चोळप्पा, गणपतराव, महादेव भट्ट इत्यादी मंडळी होती. महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवण घालण्याचा रावजी पाटील व विठाबाई यांचा नवस होता. महाराज तेथे मुक्कामास आहेत ही संधी साधून त्यांनी नवस फेडण्याचे ठरविले. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत. विठाबाईने ठरवल्याप्रमाणे 40 पानांची सामुग्री आणली होती. श्री महाराजांना मंगलस्नान घालून त्यांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली. जेवणाचा सर्व स्वयंपाक तयार झाला. पाने वाढली तरी महाराज भोजनास उठेनात. मंडळीची गर्दी वाढू लागली. सर्व मंडळींना जेवण घालावे म्हणून महाराजांनी पाटलास आज्ञा केली. रावजी पाटलांना चिंता पडली की 40 माणसाचा स्वयंपाक या सर्वांना कसा पुरेल. श्री समर्थांनी त्यांचे मन ओळखून त्या दोघांना बोलावले आणि एक टोपली आणण्यास आज्ञा दिली. त्या टोपलीत जेवणाचे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व घरातील देवाऱ्यातील देवी, खंडोबा वगैरे देवतांचे टाक होते ते सर्व अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचून ते झाकले. त्या दोघांकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. विठाबाईच्या डोक्यावर ती टोपली ठेवून 30 कडून तुळशीस 3 प्रदक्षिणा करविल्या. ती टोपली महाराजांनी आपल्या पलंगाजवळ ठेवून पाने वाढण्यास सांगितली. सर्व सेवकरी वाढू लागले. महाराजांनी आज्ञा दिली, स्वयंपाकघरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर फिरून मागे पाहू नये. सेवकरी त्याप्रमाणे वाढू लागले. पहिली 400 माणसांची पंगत जेवून उठली तरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसे कायम होते. सेवकरी हा चमत्कार पाहून श्री स्वामींचा जय जयकार करू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी भोजनास बसू लागल्या. सर्वांना भोजन घालावे म्हणून श्री स्वामी वारंवार आज्ञा करीत असत. भक्तजनही प्रसाद घेतल्याशिवाय कसे जातील. संबंध दिवस पंक्ती उठत होत्या. महाराज मात्र जेवले नव्हते म्हणून पाटील त्यांना आपण भोजन करावे म्हणून प्रार्थना करीत होते. तेव्हा महाराज म्हणाले, अद्याप आमचे
बापजादे आले नाही, ते आल्यावर भोजन करू, याचा अर्थ कोणास समजेना. काही वेळातच सोलापूरहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता श्री समर्थांनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सर्व सेवेकऱ्यांनी ग्रहण केले. 40 पानांच्या जेवणाच्या सामुग्रीत 4 सहस्र माणसे जेवली. अशी श्री गुरु महाराजांनी त्या दिवशी अगम्य लीला भक्तांना दाखविली. हे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मग चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.